नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आजपासून आपण यूट्यूबला एक सिरीज चालू करतोय। याच्यामध्ये तुम्हाला बेरीजपासून ते सर्व टॉपिक बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सर्व तुम्हाला मिळेल। जसे की आपला पहिला प्रकार बेरीज आहे, बेरीजमध्ये प्रकार 1, मग प्रकार 2, मग प्रकार 3, मग प्रकार 4, म्हणजे जेवढे प्रकार याच्यामध्ये असेल ते सर्व तुम्हाला भेटेल। मग त्याच्यानंतर वजाबाकी, मग त्याच्यानंतर गुणाकार, भागाकार, शेकडेवारी, नफा तोटा, वर्ग, वर्गमूळ, घन, सर्व बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत गणित आणि बुद्धिमत्ता ही आपण आजपासून एक सिरीज चालू करतोय। आजपासून दररोज संध्याकाळी 8 वाजता व्हिडिओ मी अपलोड करेन। फक्त या व्हिडिओला तुमचं काम काय आहे, तुमच्याकडनं मला अपेक्षित काय आहे आणि तुमचं मला सपोर्ट पाहिजे। का तुमच्या सपोर्ट शिवाय, का तुमचं क्राऊड जर तुमचा जास्तीत जास्त असेल तर मला व्हिडिओ बनवण्यामध्ये इंटरेस्ट येईल ना। तर तुम्हाला एकच काम असेल, काय तुम्हाला पैसे याच्यामध्ये पेड करावं लागणार नाही का काहीच नाही। फक्त तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करणं आहे आणि व्हिडिओला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि व्हिडिओला लाईक करा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आणि नाही आवडलं तर डिसलाईक करायचं। आणि काही जर सुधारणा किंवा इम्प्रूव्हमेंटची गरज असेल तर तसं व्हिडिओमध्ये कमेंट करायचं। एवढंच आहे। बाकी तुम्हाला याच्यासाठी मी ज्या ह्या गोष्टी सांगितल्या त्या कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला 1 रुपयाही लागत नाही आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कंटेंट भेटतो। आणि जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाही मग त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ फक्त पोहोचवा, म्हणजे त्यांना याचा फायदा होईल ना। आणि काय याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सर्व डिटेलमध्ये तुम्हाला भेटेल। याच्यामध्ये तुम्हाला एकही प्रकार किंवा काही तुम्हाला सोपे सोपे गणित भेटणार नाही। जेवढे गणित सर्व जसं की आपण क्लासमध्ये शिकवतो ते सर्व कंटेंट तुम्हाला इथे यूट्यूबला भेटून जाईल। फक्त ही प्लेलिस्ट असेल त्याच्यामध्ये समजा बघा काय आहे, गणित आहे। आता गणितामध्ये बेरीजमध्ये आडवी मांडणी आहे, फक्त उभी मांडणी करा आणि सॉल्व करा। काय आहे 6036, काय आहे 0036 आणि काय आहे 042। बस इथे आहे तिथे 0 करून टाका, हे अधिक, अधिकचे चिन्ह आहे। आता 6 6 12, 12 2 14, 14 4, ह्याच्याला किती 1, 3 3 6, 6 4 10, 10 ने 11, 11 1, ह्याच्याला किती 1, 0 0 0 0 1। आता बघा 6 आणि 0 6, 6114 हे आलं तुमचं उत्तर। ऑप्शन क्रमांक 1। काही अवघड होतं का? पहिले फक्त आडवी मांडणी होती, उभी मांडणी केली आणि सॉल्व केलं, बस गणित सॉल्व झालं, काहीच अवघड नाही। पण अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सॉल्व केला असता। आता हा दुसरा प्रश्न सॉल्व करा, सांगायचं उत्तर काय। आता प्रश्न कुठे आला आहे, अमरावती पोलीस भरती 2023 मध्ये। आता काय आहे 1000, काय आहे 1001 आहे, किती आहे 111 आणि किती आहे 10 आणि किती आहे 11। बस याची बेरीज करा। आता 1 आणि 1 किती 2, 2 आणि 1 3, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 1 आणि 0 1, 81 1, 1133 हे तुमचं उत्तर आहे। याच्यामध्ये काहीच नाही, एकाच्या खाली एकक लिहायचा, दशकच्या खाली दशक लिहायचा, शतकच्या खाली शतक आणि पुढे खाली जागा असेल ते खाली सोडायचं। ती खाली जागा डावी साईडला सोडायची, एवढंच आहे। याच्यामध्ये काही वेगळं नाही। आता प्रकार नंबर दुसरा घ्या, छत्रपती संभाजीनगर चालक पोलीस भरती 2023 मध्ये आलेला हा प्रश्न। तर बघा या प्रश्नामध्ये काय आहे, काय विचारलं, प्रकार नंबर 2। हा प्रश्न सॉल्व करा, सांगायचं कमेंटमध्ये उत्तर सांगा काय आहे आणि कमेंट करत चला मित्रांनो, लाईक करत चला आणि व्हिडिओला शेअर करा। जर व्हिडिओला तुम्ही शेअर केलं, व्हिडिओला लाईक केलं तर मला पण व्हिडिओ बनवायला एक मोटिवेट भेटतं ना। मोटिवेशनची चला बा विद्यार्थी आपल्याला घेत आहे, आपण काही मेहनत करतोय तर काहीतरी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोय। नाहीतर आपण मेहनत करतोय आणि कोणाला फायदाच होत नसेल तर मग ती मेहनत करून पण काही फायदा नाही। तर तुम्ही जर व्हिडिओला शेअर केलं, व्हिडिओला लाईक केलं, सबस्क्राईब केलं तर मला बी एक असं वाटतं की चला आपण व्हिडिओ जास्तीत जास्त बनवावा, कोणाला तरी आपल्याकडनं फायदा होतोय तर जरूर द्यावा। आता प्रकार 2 आहे। प्रकार दुसऱ्यामध्ये काय आहे बघा, फक्त आडवी मांडणी आहे, त्याला उभी करा। बघा 63 आहे, स्टार आहे, किती आहे 3 आहे, स्टार आहे 4 आहे, किती आहे स्टार आहे
आणि 62 आहे. अधिकचं चिन्ह आहे, हे बघा, अधिक 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 लिहिलं. उत्तरमध्ये काय आहे बघा, उत्तरमध्ये काय, एक आहे, स्टार आहे, स्टार आहे आणि एक आहे. आता हेच सोपं आहे. आपण आडवी मांडणी होती, फक्त उभी मांडणी केली. आडवी मांडणी होती, फक्त उभी मांडणी केली. आता फक्त याला सॉल्व्ह करायचं. 2 आणि 4 किती, 6 सर. आता 6 म्हणजे स्टारच्या ठिकाणी काय पाहिजे, उत्तरामध्ये मला 1 यायला पाहिजे. आता उत्तरामध्ये सरळ मी जर ठेवलं सर 5, ठेवा 5, 6 5 किती, 11, 1100 किती, 1, 1101 आहे ना. म्हणजे उत्तरामध्ये मला पाहिजे काय सर, 5. माझं उत्तर काय सर मग 5. आता मी जर 4 ठेवलं समजा इथे 4, बघा 6 आणि 4 किती होतात, 10, 10शी काय 0 येईल ना. मला काय पाहिजे, 1 पाहिजे. हे म्हणजे नसेल. 3 जर ठेवला तर 6 आणि 3 किती होतात, 9. मला किती पाहिजे, 1 पाहिजे. म्हणजे माझं उत्तर हे पण नसेल. मी जर 2 ठेवले, 6 आणि 2 किती होतात, 8, 8. मला किती पाहिजे, 1 पाहिजे. म्हणून माझं उत्तर काय असेल, 5. मला इथे काय पाहिजे, 5 पाहिजे. 5 जर असेल तर 6 5 11, 11शी 1. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला इझिली एकदम सायलेंटली सॉल्व्ह करू शकता. काय आहे आपण 5078 आहे, अधिक इथं स्टार आहे आणि विचारले आपल्याला स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल. तर आपण काय करायचं, 5078 आहे, 2 आहे, स्टार आहे, 0 अधिक उत्तरामध्ये काय आहे 7379. याला फक्त सॉल्व्ह करायचं आहे. 7 आता काय 8 आणि किती 9, 7 आणि 0 7, 0 आणि स्टार म्हणजे स्टारच्या ठिकाणी काय पाहिजे मला, उत्तरामध्ये 3 यायला पाहिजे. तर सर 3 सोपं आहे ना, 0 आणि 3 3 म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग 3. 5 आणि 2 7 आहे अवलंबून. म्हणजे माझ्या इथं स्टारच्या ठिकाणी काय पाहिजे मला, मग स्टारच्या ठिकाणी पाहिजे मला 3. एवढं सोपं. फक्त तुम्हाला समजतंय का, ही आडवी मांडणी उभी मांडणी करा, प्रश्न सॉल्व्ह होऊन जातो. काहीच अवघड नाही. आता प्रकार नंबर 3 बघा. प्रकार 3 मध्ये काय दिलंय हे बघा. आता प्रकार 3 आहे. प्रकार आपण 2 प्रकार बघितले. प्रकार पहिल्यामध्ये बेसिक आपण बेरीज बघितली. प्रकार दुसरा आपण स्टारची बेरीज बघितली किंवा स्टारच्या ठिकाणी कोणता असेल ती बेरीज बघितली. आता प्रकार आपण 3ला सुरुवात करतो. आता प्रकार 3 काय आहे बघा. 8 आहे, 88 बघा. आता प्रकार 3 मध्ये काय आहे, प्रकार आपण पहिला बघितला, प्रकार आपण दुसरा बघितला. तर याच्यामध्ये काय सॉल्व्ह करायचं आहे, किती आहे 8 आहे, 88 आहे, 888 आहे, 8888 आहे. बस याची बेरीज करायची. आता बघा 8 आहे, 88 आहे आणि 888 आहे, 8888 आहे. बस आता इथे ही मांडणी योग्य आहे की ही मांडणी योग्य आहे, प्रश्न सॉल्व्ह. आता सांगा मला कमेंटमध्ये सांगा की मांडणी कोणती योग्य आहे. ही मांडणी योग्य आहे की ही मांडणी, 1 नंबरची की 2 नंबरची. तर 2 नंबरची सर योग्य आहे, ही मांडणी चुकीची आहे. आता काय सांगा बघा, इथे आपण जर 0 वाढवला त्याची किंमत बदलते का, 888 असते. पण इथे जर आपण 0 वाढवला तर ही किंमत बदलते. म्हणून ही मांडणी चुकीची आहे आणि ही मांडणी योग्य आहे. बस या प्रश्नाला फक्त सॉल्व्ह करा. इथे 0 टाका, इथे 0, इथे 0, इथे 0 आणि इथे 0. 8 3 32, 32शी किती 2, ह्याच्याला किती 3, 8 3 24, 24 आणि 3 27, 27शी किती 7, ह्याच्याला किती 2, 8 आणि 8 16, 16 आणि 2 18, 18शी 8, ह्याच्याला किती 1, 8 आणि 1 9. बस हेच तुमचं उत्तर असेल 9872. ऑप्शन क्रमांक 1. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सॉल्व्ह केला असता. या प्रकारामध्ये फक्त तुम्हाला तुमच्याकडनं पेपर सेटर एवढं अपेक्षित होतं की मांडणी तुम्हाला जमली पाहिजे. काही विद्यार्थी अशी मांडणी करतात, याचं उत्तर तुमचं चुकीचं निघतं. ही मांडणी योग्य आहे कारण की आपण पहिल्या प्रकारामध्ये पण मांडणी बघितली ना. प्रकार पहिल्यामध्ये बेरीज आपण शिकलोच ना. याच्यामध्ये पेपर सेटला तुम्हाला फक्त मांडणी अपेक्षित होतं. आता दुसरा एक्झाम्पल बघा. हे सॉल्व्ह करा. याचं उत्तर काय आहे सांग. आता बघा काय आहे
6066 आहे, 666 आहे आणि 6006 आहे. ही मांडणी योग्य आहे की ही मांडणी योग्य आहे सांगा. 6000 सांगा. आता याच्यातली कोणती मांडणी योग्य आहे ते सांगा. पहिली मांडणी योग्य आहे की दुसरी मांडणी? तर पहिली मांडणी सर योग्य आहे, दुसरी मांडणी अयोग्य आहे. का बरं अयोग्य आहे बघा? 666 आपण इथं खाली जागा नाही, इथे जर शून्य वाढवला तर त्याची किंमत बदलते. आता इथे बघा 666 इथे खाली जागा, यात जर शून्य वाढवला तर याची किंमत बदलत नाही. याचा अर्थ असा की ही मांडणी योग्य आहे, ती मांडणी चुकीची आहे. मग 6 × 24, 24 4 ह्याच्याला किती 2, 6 6 12 2 14, 14 4 ह्याच्याला किती 1, 6 आणि 1 7, 6 आणि 0 6 म्हणजे 6744 हे असेल तुमचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1. अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व्ह केला असता. मित्रांनो तुम्हाला एकच नम्र विनंती आहे की व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि काही सुधारणा पाहिजे असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा तशी, म्हणजे मला समजेल ना की तुम्हाला काय अपेक्षित आहे, काय सुधारणा पाहिजे. हां फक्त एवढं सांगा, हे साऊंडचं आहे ना, साऊंडचं थोडं 2-3 दिवस थांबा. साऊंड नंतर आपण एक माईक घेतोय, माईक वगैरे आपल्याकडे भेटलं की मग हे साऊंडचं पूर्ण प्रॉब्लेम होऊन जाईल क्लिअर. बाकी क्वालिटी गिलिटीमध्ये काही व्यवस्थित असेल ना तर ते सांग. क्वालिटी व्यवस्थित आहे ना? आता बघा प्रकार नंबर 4. आता प्रकार नंबर 4 मध्ये काय आहे हे बघा. आता प्रकार आपण पहिला बघितला, दुसरा बघितला, तिसरा. इथं तुम्हाला सर्व प्रकार मी व्यवस्थित सांगतो, पहिल्या प्रकारपासून म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. जसं मी माझ्या क्लासमध्ये शिकवतो तसं तुम्हाला युट्यूबला मी शिकवणार आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला फक्त हे व्हिडिओ फक्त तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत, जो गरजू विद्यार्थी त्यांच्यापर्यंत फक्त फॉरवर्ड करा, शेअर करा त्यांना, की हा व्हिडिओ त्यांना म्हणजे घर बसून बघता येईल. आता ठीक आहे बघा काय आहे प्रश्न. काय 1 ते 100 पर्यंत अंकांची बेरीज किती हे आपल्याला विचारलं. आणि प्रश्न कुठं आला आहे? बुलढाणा पोलीस भरती 2023 मध्ये. तर बघा असा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे याच्यामध्ये. 1 ते 100 पर्यंत आहे ना, तर आपण काय 1 ते 100 पर्यंत याचं एक सूत्र आहे, n अधिक कंसात n अधिक 1 बरोबर भागीला 2. हे सूत्र आहे तुम्ही लक्षात ठेवा, अगर नका ठेवू याची काही गरज नाही, पण तुम्हाला मी सूत्र दिलं. चला करू. त्या सूत्राची काही गरज नाही. याच्यामध्ये काय असेल मित्रांनो, फक्त 1 पासून सुरुवात पाहिजे आणि मध्ये कोणता खंड नाही पाहिजे. आता इथे 100 असेल, इथे 50 येऊ शकतो, इथं 60 येऊ शकतं, कोणतीही संख्या येऊ शकते. पण नियम काय आहे? 1 पासून सुरुवात आणि मध्ये कोणता खंड नाही पाहिजे. मग त्यावेळेस आपण काय करायचं आहे तर बघा शेवटची संख्या किती आहे 100. आता हे 100 लिहिलंय, गुणीला त्याच्या समोरची संख्या घ्यायची 101 आणि भागीला किती 2. बस एवढं सॉल्व्ह करायचं आहे. आता फक्त भागाच्या संख्याला 2 पंच 10 हा 0 वरती, म्हणजे आपल्याकडे राहिलं काय आता फक्त 50 गुणीला 101. याला फक्त सॉल्व्ह करा, तुमचं उत्तर असेल. आता बघा 101 गुणीला किती आहे 50, 50 1 50, 50 1 असेल 0, ह्याच्याला किती 5. आता 50 ने जर आपण 0 ला गुणलं तर उत्तर काय येतं 0, पण ह्याच्या 5 आहे ना, मग आपण ह्याच्या 5 करणार. बस 5 1 5, मग 50 1 50 म्हणजे 50. 5050 तुमचं काय उत्तर असेल मग 5050 हे तुमचं असेल उत्तर. आहे असं ऑप्शन मध्ये? हो सर, ऑप्शन क्रमांक 2. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकता. आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला असं विचारतात की 99 पासून म्हणजे 101 पासून तर 200 पर्यंत, किंवा तुम्हाला फरक मध्ये विचारतात. हे सर्व टॉपिक आता याच्या पुढे मी तुम्हाला सांगतोय. हा फक्त 1 पासून ते मध्ये कोणतं खंड असेल ती संख्या आहे, त्याचा पुढचा प्रकार तोच असेल. आता सांगा याचं उत्तर बघा काय आहे. आता बघा अमरावती पोलीस भरती 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता याच्यात काय आहे 1 ते 17 पर्यंत या सर्व संख्यांची काय आहे बेरीज किती आहे. शेवटची संख्या किती आहे 17. 1 पासून सुरुवात होते, मध्ये खंड नाही, शेवटची संख्या आहे 17. आता आपण काय करणार 17 गुणीला 18 बस भागीला 2. आता भागीला 2 करा, याला सॉल्व्ह करा. आता 2 च्या पाड्यामध्ये 18 आहे, 2 9 आणि 17 9 153. 153 तुमचं उत्तर असेल.
आणि 17चा पाढा जर पाठ नसेल तर मग करा 17 गुणिला 9 करा. 9 साती 63, 63 3, ह्याच्याला 6, 9 1 9, 9 6 15, बरोबर. हे 15 म्हणजे 153 आणि तसंही 153. म्हणून म्हणतो मित्रांनो, कमीत कमी पाढे 25 पर्यंत पाठ करा, वर्ग 25 पर्यंत पाठ करा आणि घन 15 पर्यंत पाठ करा. जर तुम्हाला गणित कमी कळेल आणि अचूक सोडवायचं असेल त्या 3 गोष्टी तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. हा प्रकार बघा, प्रकार नंबर आता 5वा आहे. तर हा प्रकार बघा मित्रांनो, प्रश्न कुठं आला आहे बघा, 101 पासून ते 200 पर्यंत यांची बेरीज आपल्याला विचारली. आता हा मागच्या गणितासारखा सॉल्व आपल्याला करता येईल. प्रश्न कुठं आला, यवतमाळ पोलीस भरती 2023 मध्ये. आता बघा, हा गणित तुम्ही सॉल्व करा. इथे आपण आज थांबू. इथून आपण उद्या इथूनच सुरुवात करू कंटिन्यू. प्रकार नंबर 6 पासून पुढे आपण कंटिन्यू करू. याचं तुम्ही कमेंट करा की काय उत्तर येतं, आणि नाही आला तर उद्या आपण इथून तुम्हाला मी शिकवतो, याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देतोच मी. फक्त एकच आहे की व्हिडिओला शेअर करा आणि त्या बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करा. म्हणजे कारण की तुम्हाला मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला तसंच लगेच नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ तुमचा मिस होणार. चला, आज आपण थांबू इथेच. चल.